मुंबईच्या डोंगरी परिसरात एक भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। अन्सारी हाइट्स डोंगरी या परिसरातली ही निशांतपाडा परिसरातली बिल्डिंग आहे। 24 मजली इमारत आहे आणि इमारतीच्या वसल्या मजल्यांवरती आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आग लागताच मुंबई फायर ब्रिगेड दलाचे जवान आणि मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली। आपण बघू शकतोय की हायड्रॉलिक शिडीच्या सहाय्याने या उंच इमारतीवरील लागलेल्या इमारतीची ही आग विझवण्याचा प्रयत्न फायर ब्रिगेडचे जवान करताना दिसत आहेत आणि हा प्रयत्न सुरू असताना मध्येच सिलिंडर ब्लास्ट सारखे मोठमोठे आवाज सुद्धा येत आहेत। त्यामुळे परिसरात एक घबराटीचं वातावरण आहे। आज मुंबईत लागलेली ही दुसरी आग आहे। यापूर्वी सकाळच्या सुमारास मालाड परिसरात सुद्धा अशीच उंच इमारतीत एक आग लागली होती। सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। सध्या इथेही कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाहीये, परंतु जे आग लागलेली आहे ती आणि गर्दी नियंत्रणात आणण्याचं काम पोलीस करतात। आपण बघू शकतोय की गर्दी अशा पद्धतीने झाली की अतिशय चिंचोळी आणि अरुंद गल्ली आहे। त्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या सुद्धा सगळ्या गाड्या एका ठिकाणी येऊ शकत नाहीयेत। एकामागोमाग एक लाईनीत लागलेल्या गाड्या इथं आपण पाहतोय आणि याच कठीण परिस्थितीत आता ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न मुंबई फायर ब्रिगेडचे जवान मुंबई पोलिसांच्या साथीने करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन दीपेश महाजनसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।